नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता विश्वंभर सोबत सोहमचं लग्न ठरवल्यामुळे अहिल्या आता विश्वंभरचा खरा चेहरा तिलोत्तमासमोर आणून सोहम आणि कियाराचं लग्न कसं मोडतं आणि त्यानंतर आता तारा आणि सोहमच्या लग्नाचा रस्ता मोकळा होत जेव्हा आता सोहम हा ताराकडे येतो तेव्हा आता तारा ही सोहमला सावलीच्या आवाजाचे कसे सत्य सांगते आणि ताराचा हा गाणे फक्त ताराचे असून आवाज सावलीचा असल्याचे सत्य जेव्हा सोहम समोर येते तरीसुद्धा मी तुझ्याशीच लग्न करील असा लग्नाला होकार मिळताच आता तारा कशी खुश होऊन सावलीच्या त्या आवाजाचं सत्य आता सोहम समोर आणते आणि जेव्हा सोहमकडून ते सत्य सारंग समोर येते त्याच वेळेस आता सावली ही खरी गानकोकिळा असल्याचे आणि आवाजाची खान असल्याचे सारंग समोर येऊन सावलीकडे बोट करत आनंदाने वेडापिसा झालेला सारंग कसा हवेत उडी मारतो हे सगळं आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये आता कॉन्सर्टच्या फायनल राऊंडमध्ये पिंकू म्हात्रे आणि तारा वजे हे दोघेही बरोबरीने गात असताना हुशार पिंकू म्हात्रेच्या समोर ताराचे सत्य आलेले असते आणि तारा ही तिच्या आवाजात गात नसून तिच्या आवाजात सावली गाणं गाते हे सत्य जेव्हा आता पिंकू म्हात्रेला कळते त्याच वेळेस आता वडिलांसोबत आता भैरवीच्या घरी येऊन पिंकू म्हात्रेने भैरवीला ब्लॅकमेल करत तारासोबत लग्नाचा प्रस्ताव मांडलेला असतो आणि जर त्याचं लग्न तारासोबत झालं नाही तर तारा जे गाणे गाते तो आवाज ताराचा नसून सावलीचा असल्याचे सत्य आम्ही जगाला सांगू हे आता पिंकू म्हात्रेने अशी धमकी आता भैरवीला दिलेली असते आणि सावलीच्या आवाजाचे सत्य जर सगळ्या जगासमोर आले तर आपलं सगळं आत्तापर्यंतचे करिअर बर्बाद होईल हे आता भैरवीच्या लक्षात येऊन काही जरी झालं तरी सावलीच्या आवाजाचं सत्य लपून ठेवायलाच हवं असा विचार करून भैरवी ही ताबडतोब आता पिंकू म्हात्रेसोबत ताराच्या लग्नाला तिने आता होकार दिलेला असतो आणि ताराला मात्र सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो। सोहमवर आपलं प्रेम आहे हे ताराच्या लक्षात येऊन आता मम्माने हे सगळा कोणता निर्णय घेतला आणि काय निर्णय घेतला यामुळे आता ताराला खूप वाईट वाटलेलं असतं। इकडे आता तिलोत्तमाने विश्वंभरच्या पार्टीमध्ये गेलेली तिलोत्तमा ही जेव्हा आता विश्वंभरच्या मुलीला बघते त्याच वेळेस आता विश्वंभरने त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव सोहमबरोबर ठेवलेला असतो। तिलोत्तमाने आता होकार देऊन आता तिलोत्तमा ही सोहम आणि किरायाचं लग्न आता पक्क करण्यासाठी आलेली असते पण त्याच वेळेस आता सावली आणि पारूच्या हुशारीने आता अहिल्यादेवीने तिलोत्तमासमोर विश्वंभरचा खरा चेहरा आणलेला असतो आणि त्या क्षणी एका झटक्यात तिलोत्तमाने आता सोहमचं लग्न मोडलेलं असतं आणि इकडे आता सोहमचं लग्न मोडता क्षणी इकडे सोहमला आनंद झालेला असतो पण मात्र इकडे आता ताराचं लग्न पिंकू म्हात्रेसोबत होतं हे सत्य आता सोहम समोर येताच सोहमला सगळ्यात मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि भैरवी पिंकू म्हात्रेसोबत ताराचं लग्न करायला निघाली हे जेव्हा आता सोहमला कळतं त्या क्षणी सोहम आता इकडे ताराची भेट घेतो आणि ताराची भेट घेता क्षणी मात्र इकडे आता ताराला देखील त्या अगोदर सोहमचं लग्न विश्वंभराच्या मुलीशी म्हणजे कियाराशी होणार आहे हे समजलेलं असतं आणि त्यानंतर आता सोहम गुपचूप ताराची भेट घेतो तेव्हा आता तारासुद्धा त्याचं सोहमवरती खूप प्रेम असल्याचं सांगते तर सोहमसुद्धा आणि कियारासोबत आपलं लग्न मोडलं हे सोहम आता ताराला सांगताच ताराला आनंद झालेला असतो पण आता मात्र ताराच्या मनात चलबिचल सुरू असते कारण आता पिंकू म्हात्रेसोबत मॉम आपलं लग्न करायला निघाली हे सत्य तारा सोहम समोर आणते। सोहम म्हणतो की तू का त्या पिंकू म्हात्रेसोबत लग्न करायला निघालीस तारा म्हणते की माझ्या मॉमने ठरवलंय। त्यानंतर आता तारा म्हणते की सोहम जर गाता येत नसलं तर तू माझ्याशी लग्न केलं असतं का तेव्हा आता सोहम म्हणतो की तारा मी तुझ्यावर प्रेम करतो तुला गाता येत जरी नसलं तरीसुद्धा मी तुझ्याशी लग्न केलं असतं। जेव्हा हे सत्य ताराला समजतं त्यावेळेस आता
तारा म्हणते की तू मला प्रॉमिस देशील का? तर आता सोहम म्हणतो की हे घे प्रॉमिस, पण तू असं का विचारतेस? त्यानंतर आता प्रॉमिस देता क्षणी तारा म्हणते की सोहम, मी जे आवाजात गाणं गाते तो आवाज माझा नसून तो आवाज दुसऱ्याचा आहे. ते ऐकताच आता सोहमला धक्का बसतो आणि सोहम म्हणतो, काय बोलतेस तारा? अगं काहीही काय बोलतेस तू? तू गाणं गाते, तुझा आवाज मला माहिती आहे ना. तर आता तारा म्हणते, हो सोहम, हेच खरं आहे. आणि लगेच आता तारा म्हणते की तो आवाज कुणाचा आहे तुला माहिती आहे का सोहम? तर सोहम म्हणतो, कुणाचा? आणि लगेच आता तारा म्हणते की तो आवाज दुसरा तिसरा कुणाचा नसून सावलीचा आवाज आहे. आणि जेव्हा ते सत्य आता सोहम समोर येते, सोहमला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. सोहम म्हणतो, तारा काय बोलतेस तू? सावली वहिनीचा आवाज, सावली वहिनीचा आवाज एवढा सुंदर आहे आणि सावली वहिनीच्या आवाजात तू कसं गाणे गाते? आणि आता सगळं सत्य ताराने सोहमला सांगितलेलं असतं. आणि ते ऐकताच आता सोहमला धक्का बसतो. पण सोहम हा ताराला सावरतो आणि म्हणतो की तारा, तू काही काळजी करू नकोस. कोणी जरी गायलं तरी तो आवाज आपला मेंदळ्यांचाच आहे. आणि मी तरीसुद्धा तुझ्यासोबत अगदी हसत लग्न करेल. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि त्यामुळे तारा खूप खुश झालेली असते. ताराच्या मनातील भीती ताबडतोब निघून गेलेली असते. आणि आता पिंकू म्हात्रेने अख्ख्या जगासमोर जरी सत्य आणलं तरी सोहम आपल्यासोबत लग्न करणार, यामुळे आता ताराला आनंद झालेला असतो. इकडे आता एका अर्थाने सोहमला देखील आनंद झालेला असतो. आणि आपला सारंगदादा, त्याला जर हे सत्य कळालं तर आपल्या सावली वहिनीचा सारंगदादा मानाने स्वीकार करील. यामुळे आता सोहमला देखील आनंद झालेला असतो. सोहम म्हणतो की तारा, अगं सारंगदादाला हे जर कळलं तर आपल्या सावली वहिनीला तो कडेवर घेऊन नाचेन आणि सावली वहिनीचा मेंदळ्यांच्या घरातील सासूरवास त्रास सगळा काही संपेन. आज तुम्हाला खूप मोठी गुड न्यूज दिली आहे तारा, असे म्हणत आता ताबडतोब सोहम आता मेंदळ्यांच्या घरी आलेला असतो. आणि आता सोहम हा घरी येताच आता सोहम सारंग समोर सावलीच्या आवाजाचे सत्य कसा आणतो. आणि जेव्हा आता सावलीच्या आवाजाचे सत्य सारंग समोर येते, ताराच्या आवाजात सावली गाणं गाते. आणि आत्तापर्यंत तारासाठी सावली जे काम करत होती ते सगळ्यात मोठं काम म्हणजे तारा स्टेजवर गाणं गाण्याचा फक्त दिखावा करायची, खरं गाणं तर सावली गायची. आणि त्याच वेळेस आता जेव्हा सारंगसमोर सोहम जेव्हा हे सत्य आणतो, त्यावेळेस खरी बावनकशी सोनं सावली असल्याचे समोर येऊन सावलीच्या आवाजाची जादू सारंग समोर येऊन सारंग आता सावलीच्या आवाजाला फिदा होऊन सावलीकडे बोट करत आता सावलीला कशी मेंदळ्यांची सून करतो. आणि गर्वाने हीच माझी बायको असे सारंग कसे आता तिलोत्तमाला ठणकावून सांगतो. हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.